देशात आणि राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक दलित मुसलमान या लोकांवरती अन्याय अत्याचार करत आहेत। मागील हप्त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतीकेचं विडंबन करण्यात आलं, नासधूस करण्यात आली। त्याचा भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही विभागीय आयुक्तालयावरती निषेध करतो आणि सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना जे पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाली, त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये आणि त्याच्या घरातील एका भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावं। त्या दगदगीमध्ये पॅंथर नेते विजय बाकुडे लोकनेते यांचा तीव्र झटक्यानं निधन झालं। त्याच्या कुटुंबाला 20 लाख रुपये शासनाने मदत करण्यात यावी। कोमिंग ऑपरेशनच्या माध्यमातून दलित तरुणावर जे काही गुन्हे दाखल झाले ते तात्काळ मागे घेण्यात यावेत आणि परवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे काही वाईट वक्तव्य केलं त्याचा भारतीय दलित पॅंथरच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि त्यांनी तात्काळ आपल्या केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीचं पत्रक या ठिकाणी विभागीय आयुक्त यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे या देशामध्ये हे जातीवाद्यांचं सरकार आल्यामुळं